कडेगाव तालुका हा मूळचा दुष्काळी तालुका आणि दुष्काळ्या तालुक्यामध्ये साहेबांनी दादांनी जेव्हा त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली, त्या काळामध्ये लोकांना प्यायला सुद्धा पाण्याची अडचण असायची. लहान असल्यावर त्यांच्याबरोबर मी 2-3 वेळा तिथं गेलो सुद्धा आहे. म्हणजे तिचं काम कसं झालं पाहिजे किंवा एखाद्याचं जर कुणाला अडचण आली किंवा कोण म्हटला, "मी जमीन देऊ शकत नाही." जमिनीचे वाद असतील, ते वाद सुद्धा मिटवण्याचं काम त्या काळामध्ये दादांनी करताना मी बघितलेलं आहे. म्हणजे इथला जो काही प्रश्न आहे, तो झटकन तिथला संपला पाहिजे. राज्य पातळीवरचा असो किंवा काही असो, साहेब तातडीने त्याचा निकाल लावत होते. म्हणजे मी सांगलीमध्ये काम करत होतो. बाळासाहेब इकडे पलूसमध्ये पूर्ण गल्लीबोळ फिरत होते. बोटी घेऊन लोकांना बाहेर काढत होते. पण नाहीये. कसं असतं माहिती का, जो खऱ्या अर्थानं काम करतो, त्या व्यक्तीला ह्या गोष्टी आव्हान समजण्याचं काही कारण नाही. सांगली पॅटर्न हा जो काही भाग होता, हा एका वेगळ्या विशिष्ट परिस्थितीमध्ये निर्माण झालेली परिस्थिती होती. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या जिल्ह्यात असेल किंवा मतदारसंघात तुम्ही समाजकारणात सक्रिय आहात. मध्यंतरीच्या काळात सांगली लोकसभेची निवडणूक लागली. त्यावेळी देखील तुमचं नाव वारंवार चर्चेत येत होतं. तर डॉक्टर जितेश कदम या जिल्ह्यात किंवा तालुक्यात समाजकारणाव्यतिरिक्त सक्रिय राजकारणात आम्हाला कधी पाहायला मिळतील? नमस्कार, मी पंकज महाडिक. SSM न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र राज्यात विधानसभेची सध्या रणधुमाळी सुरू आहे आणि महाराष्ट्रात सगळीकडे निवडणुकीची जोरदार तयारी चालू आहे. यातच नेहमीच चर्चेत असणारा पलूस कडेगाव हा मतदारसंघ. या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर पतंगराव कदम साहेब हे नेतृत्व करत होते. त्यांच्यानंतर या मतदारसंघात डॉक्टर विश्वजित कदम हे सध्या या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून कार्यरत आहेत. एकूणच त्यांनी मंत्रिपदाची सुद्धा भूमिका काही कार्यकाळात पार पाडली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्यावेळी राज्य पातळीवर डॉक्टर विश्वजित कदम हे नेतृत्व करत असतात, त्यावेळी मतदारसंघातील प्रत्येक गोष्टींची जबाबदारी ही डॉक्टर जितेश कदम यांच्यावरती असते. तर याच निवडणुकीमध्ये कशी चुरस होणार आहे आणि या मतदारसंघात काय काय घडामोडी असणार आहेत, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे डॉक्टर जितेश कदम. भैया नमस्कार. नमस्कार. SSM न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न, मतदारसंघात कशा पद्धतीची तयारी सुरू आहे? नाही काय हा विधानसभा मतदारसंघ डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब, माननीय मोहनराव कदम दादा यांच्या माध्यमातून गेल्या 40 वर्षामध्ये कदम कुटुंब म्हणून, काँग्रेस पक्ष म्हणून या मतदारसंघातल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून झालेला आहे. आधीच्या काळामध्ये साहेबांनी, दादांनी ही भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि ह्याची जे काही प्रतिक्रिया आहेत, या पूर्ण जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये उमटलेल्या आहेत. हा मतदारसंघ आता आधीसारखा मतदारसंघ राहिलेला नाहीये. या मतदारसंघाची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की हा दुष्काळी मतदारसंघ होता. ह्या तालुक्यामध्ये खास तर कडेगाव तालुका त्यातला. पलूस तालुका जरी सदन असला, तरी कडेगाव तालुका हा मूळचा दुष्काळी तालुका आणि दुष्काळ्या तालुक्यामध्ये साहेबांनी, दादांनी जेव्हा त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली, त्या काळामध्ये लोकांना प्यायला सुद्धा पाण्याची अडचण असायची. अशी एकंदरीत परिस्थिती या भागाची होती. पण नंतरच्या काळामध्ये त्यांची दूरदृष्टी, त्यांनी जे काही योजना या मतदारसंघासाठी जी स्वप्न बघितली होती, त्यांनी एक-एक करत ती सत्यात उतरवत गेले. त्यामधले महत्त्वाचे मुद्दे म्हणजे सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा जो या मतदारसंघामधली जी एक जीवनवाहिनी आहे, ती म्हणजे टेंबू आणि ताकारी. हे दोन्हीही जे काही योजना आहेत, त्या पुढं नेण्याचं काम साहेबांनी त्या ठिकाणी अतिशय धाडसाने केलं. दादांनी त्याची अंमलबजावणी खालीच्या पातळीवर जाऊन करण्यासाठी अतिशय मनापासून प्रयत्न केले. म्हणजे मला अजून आठवतंय, की जेव्हा ताकारीचं काम चालू होतं, सोनसाचा जो टप्पा झाला, त्या सोनसाच्या टप्प्यापासून जे कॅनल होते, त्या कॅनलचं काम बघायला दादा रोज सकाळी 7:30-7 वाजता त्या कॅनलवर असायचे. मी लहान असल्यावर त्यांच्याबरोबर मी 2-3 वेळा तिथं गेलो सुद्धा आहे. म्हणजे तिचं काम कसं झालं पाहिजे किंवा एखाद्याचं जर कुणाला अडचण आली किंवा कोण म्हटला, "मी जमीन देऊ शकत नाही." जमिनीचे वाद असतील, ते वाद सुद्धा मिटवण्याचं काम त्या काळामध्ये दादांनी करताना मी बघितलेलं आहे. साहेब स्वतः जातीने ह्या सगळ्या बारीक गोष्टींमध्ये लक्ष घालायचे. म्हणजे इथला जो काही प्रश्न आहे, तो झटकन तिथला संपला पाहिजे. राज्य पातळीवरचा असो किंवा काही असो, साहेब तातडीने त्याचा निकाल लावत होते. त्यामुळे या मतदारसंघामधल्या योजना गतीने पूर्ण होत गेल्या. तसंच टेंभूमध्ये सुद्धा. म्हणजे जेव्हा टेंभू योजना आपल्या परिसरामध्ये पुढे वाढू लागली, त्या वाढीमध्ये डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी एक व्हिजन डोक्यामध्ये ठेवलं होतं, की माझ्या मतदारसंघामध्ये इंच ना इंच जमीन ही पाण्याखाली आली पाहिजे. जेणेकरून मतदारसंघामधल्या लोकांना
त्याचा फार मोठा फायदा पुढच्या काळामध्ये होऊ शकेल. तर हे सगळं जेव्हा केव्हा झालं, त्यानंतर हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम झाला. कारखाने उभे राहिले, उद्योग उभे राहिले, एम-आय-डी-सी आल्या. या सगळ्या गोष्टी, शैक्षणिक संकुल उभे मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आले. सर्वांगीण विकास ह्या मतदारसंघाचा डोळ्यापुढं ठेवून दोघांनी कामगिरी केली. नंतरच्या काळामध्ये साहेबांचं दुःखद निधन 2018 साली झालं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये ती जबाबदारी डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या खांद्यावर आलेली आहे. खरं तर डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी सुद्धा त्याच पद्धतीनं ती जबाबदारी जी त्यांच्या खांद्यावर आली, ती पेलण्याचं काम सातत्याने केलेलं आहे. आणि त्याचंच परिपाक म्हणून त्याची पहिली निवडणूक जी आपण सगळ्यांनी अनुभवली, ती एक भावनिक निवडणूक होती. सगळ्या लोकांच्या मनामध्ये अतिशय भावना दाटून आल्या. कारण साहेबांनी ज्या पद्धतीत तळागाळात जाऊन लोकांमध्ये काम केलं होतं किंवा लोकांना आधार दिला होता. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून असेल लोकांना फार मदत केली होती. पण ती जी काही निवडणूक झाली त्यावेळेला बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये एक महाराष्ट्रामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा फार एक भावनिक आव्हान त्या ठिकाणी लोकांच्या माध्यमातूनच व्हायला लागलं. आणि त्याचा परिणाम हा झाला की बाळासाहेबांची बिनविरोध त्या ठिकाणी आमदार म्हणून निवड झाली. आणि सांगायला मला खरं अभिमान वाटतो की महाराष्ट्रामधले पहिले बिनविरोध आमदार म्हणून डॉक्टर विश्वजित कदम साहेबांची निवड झाली. दुसरी निवडणूक झाली जी 2019ची. त्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक प्रचंड मोठं संकट पलूस तालुक्यामध्ये आलं होतं महापुरासारखं. त्या महापुराच्या संकटामध्ये डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी अतिशय हिरहिरेने सहभाग घेतला. एक कुटुंबातला सदस्य म्हणून त्या लोकांपर्यंत ते गेले. जेव्हा तिथं गेले, त्यांनी ती अडचणी समजून घेऊन ती अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. म्हणजे अक्षरशः पुराच्या काळामध्ये मी स्वतः अनुभवलेलं आहे. मी त्यांचं काम तेव्हा पाहत होतो. मला त्यांनी सांगितलं, "मी पलूसमध्ये व्यस्त आहे, तू सांगलीमध्ये जाऊन मदत करायला सुरुवात कर." म्हणजे मी सांगलीमध्ये काम करत होतो. बाळासाहेब इकडे पलूसमध्ये पूर्ण गल्लीबोळ फिरत होते. बोटी घेऊन लोकांना बाहेर काढत होते. लोकांना मदत करत होते. ती निवडणूक त्यावेळेला ज्या पद्धतीने त्यानंतर झाली, लोकांना प्रचंड आधार त्या काळामध्ये वाटायला लागला, की विश्वजित कदम साहेब हे पतंगराव कदम साहेबांच्या पद्धतीनेच आपल्या कुटुंबातले एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी पुढे आलेले. लोकं त्यावेळी त्यांच्याशी ज्या प्रकारे जुडली गेली, त्यावेळेला परत निवडणूक झाली, पण ती सुद्धा म्हणजे खरी निवडणूक आम्ही मानत नाही. कारण पुढं विरोधकांचा अभाव. विरोधकांचा अभाव पण पेक्षा पुढं उमेदवार त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षांनी दिले. ती आम्ही लढलो. त्यावेळेला लोकांनी साथ दिली. लोकांच्या आशीर्वादामुळे डॉक्टर विश्वजित कदम साहेबांना महाराष्ट्रामधलं 2 नंबरचं मताधिक्य 1,62,000 त्या ठिकाणी मिळालं. आणि आत्ताची ही जी निवडणुकांना आम्ही सामोरं जातोय, ह्या निवडणुकीमध्ये आता पुढं कोण लढेल, काय लढेल त्यातून चित्र स्पष्ट नाहीये. जेव्हा स्पष्ट होईल ते आपल्याला लक्षात येईल. पण आमच्या दृष्टिकोनातून आम्ही ही निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने करणार आहे. लोकांपुढं आम्ही सामोरं लोकांना जाणार आहे. लोकांच्या सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने आजपर्यंत जे आम्हाला काय इथपर्यंत पोहोचण्याची संधी लोकांनी दिलेली आहे. त्याच्यामध्ये आमचं काम जे काय आहे, म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये विश्वजित कदम साहेबांच्या माध्यमातून जो विकास या ठिकाणी केलेला आहे, त्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवणार आहे. 2019 आणि 2024 या दोन्ही निवडणुकांमध्ये काय बदल वाटतोय तुम्हाला? आत्ताच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीचं आव्हान वाटतंय? नाही, आव्हान नाहीये. कसं असतं माहितीये का, जो खऱ्या अर्थानं काम करतो, त्या व्यक्तीला ह्या गोष्टी आव्हान समजण्याचं काही कारण नाही. कारण हे आमच्या दैनंदिन कामामधलाच भाग आहे. म्हणजे असं काही नाहीये, की आम्ही निवडणूक आली तरच कुठेतरी बाहेर आहोत किंवा निवडणूक संपली, की आम्ही परत घरी आहे. त्यातला काही भाग नाही. त्यामुळे तो काय मला आव्हानाचं काही मला जास्त मोठं वाटत नाही. राज्यामध्ये परत एकदा सत्ता परिवर्तन होईल किंवा ज्या काही घडामोडी घडतात, त्यामुळं काय परिवर्तन दिसू शकतं? नाही, एकंदरीत आता म्हणजे मागची लोकसभेचाच आपण जर एक अंदाज घेतला, तर आपल्याला लक्षात येईल, लोकांमधल्या भावना काय आहेत. म्हणजे आता भविष्य सांगायला काय आपण ज्योतिष नाहीये, की इथं बसून आपण पुढं काय होणार आहे सांगू. पण एकंदरीत लोकसभेचा निकाल आपण सगळ्यांनी जर पाहिला, तर त्यामध्ये 31 जागा ह्या महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या आहेत. पण ह्या लोकांनी का निवडून दिल्या? ह्याचा विचार आता मला वाटतं केला पाहिजे. आणि लोकांपुढं ज्या अडचणी आहेत, म्हणजे आज अनेक मुद्दे आहेत जे आपल्याला सांगता येतील. एकतर महागाईचा फार मोठा मुद्दा आहे. महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. आज दिवाळीला आपण सामोरं जातोय. दिवाळीमध्ये तुम्ही आता बघा ना, दिवाळी आधीच्या काळामध्ये आपण जेव्हा दिवाळी साजरी करायचो,
अक्षरशः लोक एक आठवडा 15 दिवसाआधीपासून खरेदी, गावात जाऊन कुठं काय मग ते तेलाचे डबे घे, कुठं घरातला कंदील घे, मुलांना कपडे घे, हे सगळं असायचं. पण या वेळेला तुम्ही दिवाळी आज सुद्धा तुम्ही कडेगावच्या पेठेत जावा. तुम्हाला दिवाळी आहे का? तुम्हाला अजिबात जाणवणार नाही. याला कनेक्टेड एक प्रश्न आहे, की महायुती सरकारनं जी लाडकी बहीण योजना केली, त्या माध्यमातून महिलांना महिन्याला ₹1,500 दिले जातात. मग तो आणि तुम्ही महागाईचा जो मुद्दा सांगताय, नाही, हे त्याकडे कसं आहे कसं माहितीये पाहताय? का, की जे काही त्यांनी योजना लागू केलेली आहे, ती एक निवडणूक डोळ्यापुढे ठेवून लागू केलेली योजना आहे. म्हणजे ह्याच्या आधी बहीण कुणाला आठवली नव्हती. म्हणजे ह्याच्या आधी कुणीही त्या बाबतीमध्ये कधी उल्लेख केला नव्हता. त्याच्या उलट काँग्रेस पक्षाने हा प्रयोग आधी केलेला आहे. म्हणजे ही काँग्रेस पक्षाने जे काही धोरणं राबवलेली आहेत, त्या धोरणांमधून उचलून आपण काहीतरी वेगळं करावं इलेक्शनच्या तोंडावर. खरं ही लाडकी बहीणपेक्षा लाडकी पुढची योजना आहे, असं मला वाटतं. देशभरात जो सांगली पॅटर्न गाजला, त्याची बरीच चर्चा झाली. मग त्या संदर्भात काय वाटतं? पुन्हा अजूनही काँग्रेस काही मतदारसंघात काँग्रेसला महाविकास आघाडीमध्ये जागा दिल्या जात नाही. तर असा सांगली पॅटर्नची बऱ्याच ठिकाणी चर्चा कायम केली जाते, की या विधानसभेला देखील असा काही प्रयोग बऱ्याच ठिकाणी होऊ शकतो. नाही, सांगली पॅटर्न हा जो काही भाग होता, हा एका वेगळ्या विशिष्ट परिस्थितीमध्ये निर्माण झालेली परिस्थिती होती. आणि त्यावेळेला ही लोकांच्या भावनेमधून निर्माण झालेला विषय आहे. म्हणजे ह्याचं आजच्या परिस्थितीमध्ये कुठं ते असं लागू करावं असं काय आम्ही कोण काही म्हणणार नाही. कारण जो लोकांचा उद्रेक असतो, शेवटी जनता जनार्दन ही सर्वेसर्वा आहे. जी जनता निर्णय घेते, जनतेच्या निर्णयापुढे कोणाचा निर्णय चालत नाही, असं मला वाटतं. आत्ता जे एकूणच जर आपण पाहिलं तर डॉक्टर विश्वजित कदम हे राज्य पातळीचं नेतृत्व करतात आणि मतदारसंघात पलूस कडेगावमध्ये तुमच्या खांद्यावरती सगळं ओझं टाकलं जातं. तर ते कसं पेलणार आणि पुन्हा एकदा ती या निवडणुकीच्या दरम्यान तुमच्यावर जबाबदारी आली. असं म्हणता येणार नाही, की ही सगळी जबाबदारी आमच्या खांद्यावर आहे. खऱ्या अर्थानं डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे स्वतः सक्रिय या परिसरामध्ये काम करतात. आम्ही त्यामध्ये फक्त एक वाटेकरी आहोत, एक कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांच्यामध्ये सहभाग घेतो. खरं तर ह्या मतदारसंघामध्ये आदरणीय मोहनराव कदम दादांचं एक मोठं वर्चस्व राहिलेलं आहे. सर्वसामान्यांची त्यांची एक जुडलेली नाळ आहे, जी अनेक वर्षापासून त्यांनी टिकवलेली आहे. आज सुद्धा दादा प्रत्येक सुख-दुःखाच्या कार्यक्रमामध्ये लोकांमध्ये असतात. त्यानंतर आमचे शांताराम बापू माझे चुलते आहेत, जे या मतदारसंघामध्ये गेले 20-25 वर्षापासून सक्रिय राजकारणामध्ये सहभाग घेऊन काम करतायत. ते जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना गाढा अनुभव या परिसराचा आधीपासून आहे. आणि खाली महेंद्रप्पा आमचे जे आहेत ते पलूस तालुक्यामध्ये सक्रियपणे काम करतात. आता आम्ही नवीन पिढी म्हणून म्हणजे हे जे काय आहे हे कौटुंबिक आपल्या चुलत्यांना आपण पाठबळ देण्यासाठीचं हे जे काम आहे आम्ही कौटुंब म्हणून हे काम करत असतो. ह्याच्यामध्ये आमच्या डोक्यामध्ये बाकी काही नसतं. डॉक्टर विश्वजित कदम साहेब जे काही धोरण घेतात, त्याच्यामध्ये त्यांना मदत करण्याची आमची मानसिकता असते. मतदारसंघात ज्यावेळी आम्ही फिरत होतो, लोकांशी चर्चा करत होतो, त्यावेळी त्यांची एक मागणी आली, म्हणजे आम्ही डॉक्टर विश्वजित कदम यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार. पण आमची एक म्हणजे मागणी आहे, की एखादी मोठी घटना घडली किंवा अपघात झाला, तर आम्हाला इथं मोठं हॉस्पिटल उपलब्ध नाही. तर कदम साहेबांनी ते उपलब्ध करून द्यावं, अशी लोकांची मागणी होती. तर त्या बाबतीत काही निर्णय होऊ शकतो किंवा तशी चर्चा आहे? नाही, मधल्या काळामध्ये ह्याचं गांभीर्य बाळासाहेबांना निश्चितपणे आहे. या विभागाचे आमदार म्हणून मधल्या काळात त्यांनी अनेक वेळा हा विषय त्यांच्या डोक्यामध्ये त्यांनी गांभीर्याने घेतलेला आहे. आणि तुम्हाला ह्या बाबतीमध्ये लवकरच एक चांगली बातमी या मतदारसंघाला ऐकायला मिळेल. पण हे मी इलेक्शनच्या तोंडावर सांगत नाही. पण तुम्हाला निश्चितपणे ह्या बाबतीमधलं खात्रीलायक हे मी तुम्हाला सांगतोय, की ही जी बातमी आपल्याला लवकरच ऐकायला मिळेल. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या जिल्ह्यात असेल किंवा मतदारसंघात तुम्ही समाजकारणात सक्रिय आहात. मध्यंतरीच्या काळात सांगली लोकसभेची निवडणूक लागली. त्यावेळी देखील तुमचं नाव वारंवार चर्चेत येत होतं. तर डॉक्टर जितेश कदम या जिल्ह्यात किंवा तालुक्यात समाजकारणाव्यतिरिक्त सक्रिय राजकारणात आम्हाला कधी पाहायला मिळतील? कसं आहे, मी गेल्या 2009च्या साहेबांच्या पहिल्या इलेक्शनला मी सक्रिय झालो.
खरं माझ्या डोक्यामध्ये तेव्हा असं काही सक्रिय राजकारणामध्ये जाण्याची काही विषय नव्हता. मी खरं एक कार्यकर्ता म्हणून ह्याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि आज सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. मी अजून सुद्धा स्वतःला नेता खरं समजत नाही. मी कार्यकर्ता आत्ता राहणं पसंत करतो. पण शेवटी कसं असतं, मागं तुम्ही लोकसभेचा उल्लेख केला. ह्या कार्यकर्त्यांच्या भावना असतात. जेव्हा तुम्ही एखाद्या प्रती काम करता, त्या लोकांना जेव्हा तुमचं काम पटतं किंवा त्यांना वाटतं, बाबा ह्या व्यक्तीला आपण न्याय दिला पाहिजे किंवा ह्या व्यक्तीला हे आपण मिळवलं पाहिजे, त्यासाठी लोकं उठाव करतात. आता जे त्या काळामध्ये काही कार्यकर्त्यांनी ती मागणी केली होती. पण त्यावेळेला तो निर्णय शेवटी हा पक्षाचा निर्णय होता, आमच्या कुटुंबाचा निर्णय होता आणि आमच्या कुटुंबातले प्रमुख दादा आणि बाळासाहेब असतील, बापू असतील, या सगळ्यांच्या अ, जे काही त्यांना योग्य वाटेल त्या पद्धतीने. आणि माझं खरं सांगू का, अ, असं मी कधी समजत नाही, की अमुक वेळेस मी उभा राहीन. जे काही माझ्या नशिबात असेल, ज्या पद्धतीचं त्या नशिबाप्रमाणे जे काही घडेल, ते स्वीकारायचं असतं. राजकारणामध्ये कोण कोणाला सांगून राजकारणामध्ये येत नसतं. आता या मतदारसंघामधून पुन्हा एकदा डॉक्टर विश्वजित कदम यांची काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. तर अर्ज कधी भरणार आहेत आणि पुढची तयारी कशी असेल? अर्ज येत्या 28 तारखेला म्हणजे सोमवारी आम्ही त्या ठिकाणी भरणार आहोत. सकाळी बाळासाहेब 8च्या दरम्यान काही अ, आपले जे काही आपण ज्यांना देवाच्या ठिकाणी जाऊन एक श्रद्धापूर्वक तिथे जाऊन नमन करतील. आणि ते झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा आहे, आपल्या चिंचणीच्या ठिकाणी, त्यांना जाऊन वंदन करून तिथून लोकतीर्थावर म्हणजे आपल्या जे परवाच राहुलजी गांधी यांच्या हस्ते एक भव्य उद्घाटन सोहळा आपल्या साहेबांच्या एका पूर्णाकृती पुतळ्याचा झाला. तिथं जाऊन साहेबांचं दर्शन घेऊन तिथून ते कडेगावमध्ये आपल्या तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन अर्ज दाखल करतील आणि तिथून परत कडेगावमध्ये त्यांची सभा आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केलेली आहे. एकंदरीत तसा 28 तारखेचं आमचं नियोजन आहे. तर हे होते डॉक्टर जितेश कदम. त्यांनी एकूणच मतदारसंघातील आणि राज्यातील राजकीय पार्श्वभूमीवर आपल्यासोबत चर्चा केली. भैया धन्यवाद. धन्यवाद.